नमस्कार मित्रांनो, मी शुभराज. मित्रांनो, आपण चौथा टाईप बघतोय शॉर्टकट मेथडचा. हा चौथा टाईप कशासाठी बघतोय आपण, तर पर्टिक्युलर सोल्युशन काढण्यासाठी. मित्रांनो, हे थेरी आहे त्याची, आणि आपण जे क्वेश्चन्स बघणार आहे ते हे दोन क्वेश्चन्स बघणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जो टाईप बघतोय तो आहे अल्जेब्रिक इक्वेशनचा किंवा अल्जेब्रिक फंक्शनचा. एक्स रेज टू द पॉवर एम म्हणजे एक्स स्क्वेअर येऊ शकतो, एक्स क्यूब येऊ शकतो. हे बघा, हा काय एक्स रेज पॉवर एम म्हणजे काय एक्स स्क्वेअर येऊ शकतो, एक्स क्यूब येऊ शकतो, बरोबर. असे जर फंक्शन आले तर वाय पी कसा काढायचा हे बघणार आहे आपण. तर महत्त्वाचं काय करायचं मित्रांनो, महत्त्वाचं करायचं जे एफ ऑफ फाय ऑफ डी दिलेलं असतं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असतं त्याला तुम्हाला काय करायचं आहे, रेसिप्रोकल करायचं आहे. बट नुसताच रेसिप्रोकल करून काय फायदा करे, काहीच नाही. तर आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आला पाहिजे. हे काही इक्वेशन्स आहेत मित्रांनो, काय फॉर्म्युलेज आहेत, लक्षात घ्या. 1 + x रेज टू द पॉवर n असेल तर लक्षात कसं ठेवायचं बघा, 1 + nx. ओके, n म्हणजे जी काय पॉवर असेल ती. दुसऱ्या वेळेला काय करायचं, दोन फॅक्टर घ्यायचे. एक्स स्क्वेअर घ्यायचा, हे बघा एक्स स्क्वेअर इथं, आणि फॅक्टोरियल किती आहे, 2 फॅक्टोरियल आहे. इथं 3 फॅक्टोरियल आहे, एक्स क्यूब आहे, आणि फॅक्टर किती आहेत ॲक्च्युली n-1. हे बघा 3 फॅक्टर आहेत. ओके, इथे बघा 4 फॅक्टोरियल एक्सचा 4th पॉवर. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी. मित्रांनो, 1/1 + x असेल, पॉझिटिव्ह असेल ना, तर फॅक्टर आहे ना काय होत आहेत बघा, रेसिप्रोकल गेला, हा -1 वरती गेला, प्लस मायनस, हा प्लस, हा मायनस, हा प्लस, हा मायनस, हे कॉन्सिक्युटिव्हली असं होत जातात. त्याच्यानंतर मित्रांनो, जर मायनस असेल, 1 - x असेल, 1 - x ⁻1 आला तर सगळे पॉझिटिव्ह आहेत. 1 + x क्यूब, 4th पॉवर, 5th पॉवर असं सिरियल येतं. ठीक आहे. लक्षात घ्या, कुठलेही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतील त्याला पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युलामध्ये घ्यायचे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, अजून एक म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल मित्रांनो काय आला, d² + 2 आला ऑफ एक्स रेज पॉवर एम असेल तर आपल्याला काय करायचं रे, 1 पाहिजे पहिल्यांदा. 1/, हा काय होणार बघा, 1/2 कॉमन काढायचा, राहिला का, हा d²/2 आणि हा 2/2. म्हणजेच काय आला रे, हा 1/2 कॉमन, 2/2 म्हणजे 1 अगोदर पाहिजे नंबर, आणि नंतर फाय ऑफ डीची कॉन्सेप्ट पाहिजे. ती किती आली, d²/2. तो काय होणार आहे मित्रांनो, तो होणार हा 1/2 बाहेर, हा 1 + d²/2 रेज टू द पॉवर, इथं पॉझिटिव्ह 1 आहे म्हणजे वर गेल्यानंतर -1. सो गाईज 1 + x असेल तर आपण काय करतो, 1 + x असेल तर बघा लक्षात घ्या, 1 पॉझिटिव्ह, पहिला पॉझिटिव्ह, नंतरचा निगेटिव्ह, हे d²/2 त्याची पॉवर 1 प्लस d²/2 त्याची पॉवर स्क्वेअर. इवन नंबर जे पॉवर आहे ते काय होते बघा, पॉझिटिव्ह येते, मायनस d²/2 रेज टू पॉवर किती आला, 3, म्हणून मायनस आला, प्लस घ्यायचा d²/2 चा 4th पॉवर. असं सिंगल करत राहायचं. सेम मित्रांनो क्वेश्चन्स आहेत असे काही बरेच एक्झाम्पल. रेसिप्रोकल कसं करायचं त्यासाठीचे, हा बघा, d² + 2d + 1 आहे, 1 अगोदर पाहिजे आपल्याला. ओके, म्हणजे 1 अगोदर घेतला तर ह्याला काय डिवाइड वगैरे करायची गरज नाही. राहिली कुठली कॉन्सेप्ट, d² + 2d म्हणजे x आला, हा x झाला. वर गेल्यानंतर काय झालं मित्रांनो, हा -1 झाला, पण इथं काय प्लस आहे. प्लस असेल तर आपण काय करतो, ओके इथं जरा गडबडलं आपलं, इथं प्लस असेल तर आपण काय करतो, प्लस मायनस, हा मायनस, पहिला प्लस दुसरा मायनस, त्याच्यानंतर प्लस, इथं मात्र काय येणार मायनस, इथे काय येणार प्लस, पुढं काय येणार मायनस. ओके, आता सेम मित्रांनो d² + 5d + 6 प्लस आहे, प्लस इथं प्लस असेल ना मित्रांनो, प्लस मायनस येतं, हां लक्षात घ्या, हा प्लस, हा मायनस. ओके, स्क्वेअरवाली टर्म प्लस, ही वाली टर्म मायनस, ही वाली टर्म प्लस, स्क्वेअरवाली इवन नंबर आहे ना मित्रांनो तर त्या पॉझिटिव्ह राहतात, आणि एक्स रेज पॉवर एम.
निगेटिव्ह आलं की मग मात्र हे बघा हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आलं की सगळ्या टर्म पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह 1 + x असेल तर प्लस मायनस करत राहायचं. सिम्पल. ओके. तर मित्रांनो आता हा आहे, याच्यात काय कॉमन काढायचं रे? 1 बाय -3 कॉमन काढा. -3 कॉमन काढल्यानंतर हा काय झाला? d² - 3d/3 आणि इथे काय झालं रे? 3/3. आपल्याला काय पाहिजे मित्रांनो? आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, लक्षात घ्या. -3 हा 1 अगोदर पाहिजे. ठीक आहे. हा 1 कसा पाहिजे? आधी अगोदर पाहिजे. तो मायनस घेतला आपण. मायनस घेतला म्हणजे इथं प्लस येणार. ओके, इथं मायनस येणार. ठीक आहे. हा 1 झाला. राहिला काय रे? मायनस ऑफ d² - 3d/2. मायनस बाहेर घेतला, हा x झाला. ओके, मग हा वर आला मित्रांनो. 1/-3 वरती न्यूमरेटरला आला, रेसिप्रोकल केला आपण त्याचा. तर हा काय झाला? 1 - d² सॉरी इथे 3 आहे रे. ओके, तर काय होणार? d² - 3d/3 रेस्ट टू द पॉवर -1. म्हणजे आपण लिहिणार काय राहता? हा -1/3 बाहेर. x⁻m लिहायला विसरायचं नाही. x⁻m. ठीक आहे. x⁻m. ओके. तर मित्रांनो आता इथे काय आला? -1/3 1 मायनस पहिली टर्म काय येणार? मायनस येणार. मायनस येणार का? 1 - x असेल तर सगळ्या टर्म पॉझिटिव्ह येणार ठोंब्यांनो. काय येणार? d² - 3d/3. याच्यात बरंच कन्फ्युजन होता प्लस मायनसमध्ये, पण ते गडबडलं की सगळं चुकणारे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा प्लस d² - 3d/3 चा स्क्वेअर प्लस d² - 3d/3 चा काय येणार आहे? क्यूब. हे असं डॉट होत राहणार. आता ह्याच्यात पण एक गंमत काय माहिती आहे का मित्रांनो? कुठेपर्यंत घ्यायचं आहे? तर फंक्शन काय ते बघायचं आणि त्याच्यानुसार डिसाईड करायचं मित्रांनो. आता बघा, मी ते मला सांगतो ते. मान लो फंक्शन तुमचं x² आहे. x² म्हणजे किती वेळा डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे? x². x² चं डेरिव्हेटिव्ह 2x. 2xचं डेरिव्हेटिव्ह परत 2 आणि 2चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0. म्हणजे 3 वेळा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण थर्ड टर्मला, तिसऱ्या वेळेला डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 होतो. म्हणून तुम्ही आहे ना d² पर्यंतच घ्यायचं, लक्षात ठेवा. आलं लक्षात? हा क्वेश्चन बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा आता हा एक बघा, हा एक लास्ट बघा, हा कसा येतो तुम्हाला कळेल. x⁻m आला मित्रांनो. शेवटची टर्म कुठली आहे ती बघायची, ती डिवाइड करायची. 2d आहे, 2d डिवाइड केला. सिम्पल. 2d डिवाइड केला, मग हा झाला 2d/2d. ओके, तुम्हाला कळायचं नाही ते लिहा. 3d² / 2d प्लस 2d/2d. म्हणजे हा झाला मित्रांनो x⁻m लिहायला विसरायचं नाही. 1/2d इन ब्रॅकेट 2d/2d आहे ना, 2d/2d आहे. तर 1 आला, हा 1 प्लस हा झाला d² - 3d/2d. ओके, तर तिथं आपण काय करूया? एक d कॉमन आहे ना, तो कॅन्सल करूया. d² - 3d राहिला फक्त /2. 2 ना एक डीने कॅन्सल केलं ना, इथं बघा एक d कॅन्सल ना रे, इथला म्हणजे काय राहिला? 3d राहिला आणि /2 राहिला फक्त. ओके, म्हणजेच उत्तर काय आलं मित्रांनो तुमचं? हा 1/2d, हा 1 प्लस d² - 3d/2 रेस्ट टू द पॉवर -1 x⁻m इक्वल टू हा 1/2d. हा झाला मित्रांनो 1 मायनस प्लस आहे चिन्ह इथं म्हणून मायनस घ्यायचं. d² - 3d/2 फर्स्ट पॉवर. दुसरा d² 3d/2 चा काय करायचं रे? स्क्वेअर करायचा. इवन नंबर पॉवरवाले सगळे बघा, ही इवन नंबर पॉवर पॉझिटिव्ह आणि ऑड नंबर पॉवर इकडे लक्ष द्या. d² - 3d/2 चा क्यूब
प्लस हे असं वाढत जाणार. ओके, तर हे तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, आता आपण काय करूया, क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा. क्वेश्चन आहे डी स्क्वेअर मायनस 4 ऑफ वाय इक्वल टू एक्स क्यूब आहे. फंक्शन काय एक्स क्यूब आहे म्हणजे डी क्यूबपर्यंत आलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 4 आणि हे झालं एक्स रेश पॉवर एम मित्रांनो, वाय पी काढत असताना, बरोबर. मग मित्रांनो आपण काय करणार, वाय पी इक्वल टू 1 बाय -4 कॉमन काढला, -4 कॉमन काढला, डी स्क्वेअर मायनस 4 झाला, मायनस ऑफ 4 बाय -4 कॉमन काढतो मित्रांनो. ओके, बघा एकदम सिस्टमॅटिकली सांगतो मी. आणि हा तुमचा एक्सचा क्यूब आहे ना, एक्सचा क्यूब आहे. ओके, तर हा एक्स क्यूब. ओके, त्याच्यानंतर आता काय करणार, वाय पी इक्वल टू मित्रांनो -1 बाय हा 4 आणि हा 1 अपॉन काय झाला रे, 1 मायनस मायनस प्लस 1 आणि हा मायनस होतं, मायनस डी स्क्वेअर बाय 4 आला. सिम्पल, रेस्ट पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे एक्स क्यूब. सो गाईज वाय पी काय होणार, वाय पी इक्वल टू होणार तुमचा मित्रांनो -1/4, हा वर गेला, न्यूमरेटरला गेला, 1 मायनस डी स्क्वेअर बाय 4 रेस्ट टू द पॉवर -1 आणि हा एक्स क्यूब झाला. -1 आणि इथं काय मायनस आहे, मायनस असेल तर आपण काय करतो, पॉझिटिव्ह घेतो मित्रांनो. सो गाईज आता हे काय होणार बघा, -1/4. ओके, हा 1 मायनस असेल तर आपण सगळे नंबर्स काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. त्याच्यानंतर डी स्क्वेअर बाय 4 त्याचा पॉवर 1 प्लस डी स्क्वेअर बाय 4 त्याचा पॉवर स्क्वेअर. आता पॉवर स्क्वेअर आणि स्क्वेअर किती झाला रे, 4 झाला, म्हणजे हे घ्यायची गरज नाही तुम्हाला. किंवा प्लस डी स्क्वेअर बाय 4चा क्यूब घ्यायची पण गरज नाही. का, कारण लक्षात घ्या मित्रांनो, एक्स रेस्ट पॉवर 3 हे काय तुमचं फंक्शन आहे. त्याचा डी काढला म्हणजे डी बाय डी एक्स काढला. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे, 3x स्क्वेअर. ठीक आहे, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे डी स्क्वेअर काढला मित्रांनो. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होणार, 3 टाइम एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी एक्स रेस पॉवर यांचा फॉर्म्युला काय रे डेरिव्हेटिव्हचा, n टाइम एक्स रेस पॉवर n-1. तसं एक्स क्यूबचा 3x 3 वजा 1 दॅट इज 3 - 1 दॅट इज 2 झाला तसं. ओके, डी क्यूब किती झाला, डी क्यूब बघा 6, 3 दोन्ही 6 बाहेर, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे, 1 आला. आणि डी रेश पॉवर 4ला आलो आपण, कशाला आलो, डी रेश पॉवर 4ला जर आलो तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतं मित्रांनो, 0 येतो. 6 हा नंबर आहे, नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. म्हणून मित्रांनो ह्या आणि ह्या दोन टर्म घ्यायच्या नाही, कारण डी रेश पॉवर 4 काय होतं, 0. ओके, तर मित्रांनो फंक्शन काय होतं तुमचं, एक्सचा क्यूब. सो आता तुमचं आन्सर काय ते बघा मित्रांनो, तुमचा आन्सर येणार -1/4 1 प्लस डी स्क्वेअर बाय 4 ऑफ एक्सचा क्यूब. पुढच्या टर्म घेतल्याच नाहीत आपण, मल्टिप्लिकेशन करा. -1/4 1 इंटू एक्स क्यूब झाला एक्स क्यूब प्लस डी स्क्वेअर बाय 4 ऑफ एक्स क्यूब. सिंपल. तर मित्रांनो याच्या अगोदर बघितलं आपण, काय बघितलं, डी स्क्वेअर म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह किती येतो एक्स क्यूबचा, हे 1/4 जशाल तसा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एकदा येतो 3x स्क्वेअर, डी म्हणजे किती आला 3x स्क्वेअर, आणि डी स्क्वेअर म्हणजे किती आला 6x, म्हणजे इथे किती येणार तुमचं 6x. सिंपल. ओके, सो गाईज तुमचं फायनल वाय पी इक्वल टू काय आला, -1/4 इन ब्रॅकेट एक्स क्यूब
प्लस 3/2x. दिस इज युअर वाय पी. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा डी स्क्वेअर मायनस, क्वेश्चन लिहूया आपण, डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 ऑफ वाय इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 1. सिंपल. ओके मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, वाय पी काय फॉर्म्युला आपला 1/, डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 आणि हे जे काय फंक्शन असेल ते 3x³ मायनस 3x स्क्वेअर प्लस एक्स रेश पॉवर 0 लिहू शकता. एक्स रेश पॉवर काय लिहू शकता, 0 लिहू शकता, कारण एक्स रेश पॉवर 0चं डेरिव्हेटिव्ह किती येतं, एक्स रेश पॉवर 0ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. सो गाईज आता आपण काय करणार, 1 + एक्सच्या फॉर्म्युलामध्ये इक्वेशन पाहिजे, म्हणून हा 1 बाहेर, हा झाला डी स्क्वेअर मायनस डी, हा झाला मित्रांनो तुमचा एक्स, हा झाला एक्स. ओके, कॅपिटल एक्स. हे झालं फंक्शन x³ मायनस 3x स्क्वेअर प्लस x0. सिंपल, x0. ओके, काय असेल ते फंक्शन लिहू आपण. इथं 1 जशाल तसं लिहा, जोपर्यंत कळत नाही तसं तोपर्यंत. मग हा वाय पी इक्वल काय झाला, 1 + डी स्क्वेअर मायनस डी रेस्ट टू द पॉवर -1 आला. ओके, हा x³ मायनस 3x स्क्वेअर प्लस 1. मित्रांनो, याच्या अगोदर बघितले आपण 1/1 + x असेल तर आपण काय करतो, 1 + x रेस्ट टू द पॉवर -1, दॅट इज काय लिहितो रे, प्लस मायनस हे लिहितो. ठीक आहे, डी क्यूब पर्यंतच का, कारण x³ चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, x³ चा डेरिव्हेटिव्ह आहे 6 येतो. त्याच्यानंतरचा डेरिव्हेटिव्ह येतच नाही, डी रेश पॉवर 4ला जायचंच नाही आपण, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. म्हणून 4th पॉवरला जायचं नाही किंवा 4th ऑर्डरला जायचं नाही आपल्याला. तर मग आता आपण काय करणार बघा, वाय पी इक्वल टू 1 + डी स्क्वेअर मायनस डी पहिला प्लस डी स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर प्लस काय येणार रे, सॉरी प्लस नाही, हे तर प्लस मायनस ना बाबांनो, हे बघा माझ्याकडून होते तर तुमच्याकडून पण होणार. आता मायनस, हे स्क्वेअर असेल तर पॉझिटिव्ह, डी स्क्वेअर मायनस डीचा क्यूब प्लस हे असं होत राहणार. ते पुढचं घेतलं नाही, कारण का डी स्क्वेअरची पॉवर 6 होते आणि डीची किती होते, क्यूब होते, तिथपर्यंत ठेवायचं, त्याच्यानंतर ठेवायचं नाही. आणि फंक्शन काय रे मित्रांनो तुमचं आता, x³ मायनस 3x स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. सो गाईज आता आपण काय करणार रे, वाय पी इक्वल टू 1 - डी स्क्वेअर मायनस काय झाला आता, हा प्लस डी प्लस ए प्लस बीचा स्क्वेअर काय झाला रे, डी स्क्वेअरचा स्क्वेअर, हां -2 टाइम डी इंटू डी स्क्वेअर इंटू डी प्लस डी स्क्वेअर. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो a³ मायनस b³, डीचा 4था घात होते, ती घ्यायची गरज नाही. आता बघा इथं काय होते बघा, हे लिहा, प्रॉपर लिहा, ब्रॅकेट लिहा वाटलं तर, डी स्क्वेअरचा क्यूब मायनस 3d स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू डी, त्याच्यानंतर प्लस डी 3 टाइम डी स्क्वेअर जसाल तसा डीचा स्क्वेअर, बरोबर, आणि मायनस डीचा क्यूब, हे ब्रॅकेट हा बघा, ज्यांना कळालं नाही त्यांच्यासाठी. ए मायनस बीचा क्यूब आणि प्लस असेल तर काय करतो आपण, a³ मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस b³, प्लस असेल तर फक्त इथं प्लस घ्यायचं. सिंपल. तसं आपण त्या व्हॅल्यू घेतल्या मित्रांनो. आता याचं सिम्प्लिफिकेशन काय होते बघा, वाय पी इक्वल टू 1 - डी स्क्वेअर
डी स्क्वेअर प्लस डीचा फोर्थ पॉवर मायनस 2d क्यूब प्लस डी स्क्वेअर हे मायनस 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 बाहेर आला, डीचा कितवा घात झाला 6. ओके, मायनस मायनस काय झाला प्लस 3d स्क्वेअरचा स्क्वेअर झाला 4 आणि हा झाला 5 मायनस 3dचा फोर्थ पॉवर मायनस मायनस किती झाला आता प्लस डी क्यूब आणि तुमचं फंक्शन काय एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस किती आहे रे प्लस 1 आहे प्लस 1. सिम्पल. आता आपल्याला कुठल्या कुठल्या टर्म नको आहेत D4च्या नंतरच्या. D4 नको आहे, D6 नको आहे, D5 नको आहे, D4 पण नको आहे. ठीक आहे, म्हणजे राहिले काय बघा आता YP इक्वल टू राहिलं काय रे 1 प्लस डी हा डी स्क्वेअर प्लस आणि मायनस कॅन्सल झाला. ओके, आता हे मायनस 2d क्यूबमधून एक डी क्यूब गेला, राहिला किती मायनस डी क्यूब ऑफ एक्स रेश पॉवर 3 मायनस 3x स्क्वेअर प्लस 1. सिम्पल. आता काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. YP इक्वल टू 1 इंटू हा एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 1 सिम्पल प्लस डी इंटू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 1 मायनस डी क्यूब राहिला काय रे एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 1. आता ज्या लेकरांना कळत नाही डेरिव्हेटिव्ह काढायचा हे बघा एक्स क्यूब ह्या फंक्शनचं आणि 3x स्क्वेअर ह्या फंक्शनचा आपण काढतो डेरिव्हेटिव्ह. एकदा डेरिव्हेटिव्ह काढला किती आला एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला एक वेळा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2x एकच वेळा. डी स्क्वेअर 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढतो, 3 बाहेर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2x, इथं 3 बाहेर 2xचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2 आला. बघा लक्षात घ्या. डी क्यूब काय होणार आहे डी क्यूब 3 दोन्ही 6 बाहेर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 आणि 3 दोन्ही 6 6चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 कारण तो नंबर आहे. डी रेश पॉवर 4 6चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 0चा डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. सिम्पल आपण काढले. तर आता मित्रांनो YP इक्वल टू किती आला तुमचा एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 1. एकदा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा किती आला 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअरचा एकदा डेरिव्हेटिव्ह किती आला 6x आणि 1चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 मायनस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला आहे किती वेळा 3 वेळा 6 आला आहे 6 मायनस 6 पुढच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे, 1चा पण 0 येणार आहे. सिम्पल. सो गाईज आता आपला आन्सर काय आलं बघा हे मायनस आणि प्लस गेट कॅन्सल. उत्तर आलं मित्रांनो तुमचं YP इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x 6मधून एक गेला राहिला मायनस 5. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. सिम्पल. ओके, थँक्यू मित्रांनो. आपण हा 4th नंबरचा टाईप पण आपण संपवलेला आहे. तर याच्या पुढं आपण पुढचे टाईप घेऊया मित्रांनो. आता 3 टाईप राहिलेत आपले. प्रत्येक टाईपवरती मी एक व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो तुम्हाला आमचं हे चॅनल आवडत असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.